लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे। त्यानंतर महाराष्ट्रात लगेच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागते। सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या विरोधी बाकावर असलेल्या पक्षात उभी फूट पडल्यामुळे राज्यातील राजकारणाचे गणित पुरते बदलले आहे। या दोन्ही पक्षांचा एक गट भाजपाशी हात मिळवणी करून सत्तेत आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल असा प्रश्न विचारला जातोय। यावरच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यामुळे तीन नेत्यापैकी कोण मुख्यमंत्री होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे। नमस्कार मित्रांनो, मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी। मित्रांनो, सध्या राज्यात महायुतीचं सरकार असून या सरकारचे नेतृत्व शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, तर भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गटाचे अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदी आहेत। या तिन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आगामी काळात आमच्याच पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री होईल असा दावा करत असतात। त्यासाठी नेते आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचाही आदेश देताना दिसतात। विशेष म्हणजे अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही। त्यामुळं आगामी काळात राज्यात महायुतीचं सरकार आल्यास या तीन नेत्यापैकी कोण मुख्यमंत्री होणार असा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो। तसेच या तिन्ही पक्षाच्या युतीत आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री पदासाठी काही सूत्रे ठरलेली आहेत का, की ज्याचे संख्याबळ जास्त त्यांचाच मुख्यमंत्री असे ठरवण्यात आले आहे, हे देखील स्पष्ट नाही। यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री संख्याबळावरूनच ठरणार नाही। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा महायुतीचाच असेल। मुख्यमंत्र्याची निवड कोणत्या आधारावर केली जाणार हे अद्याप ठरलेलं नाही। संख्याबळ आमचेच जास्त असणार आहे, त्यात काही शंका नाही, पण संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री ठरणार नाही। आम्ही तिन्ही पक्ष सध्या एकत्र आहोत। आमचे वरिष्ठ नेते त्या संदर्भातील निर्णय घेतील असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल काही सांगता येत नाही, पण तुम्हाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कोण बघायला आवडेल कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच व्हिडिओ सोबत प्रत्येक बातम्याचा अपडेट मिळवण्यासाठी आधुनिक केसरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद।